आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय समोर येतोय। महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार शासनाच्या पडीक जमिनी, त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे। परभणीच्या यशवाडीमधील हनुमान मंदिर पुढील 3 दिवसांसाठी बंद राहील। दुर्दैवी घटनेच्या नंतर मंदिर परिसरामधला मलबा काढून घेण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। मंदिराचे विश्वस्त स्वामी शिवेंद्र यांनी ही माहिती दिली आहे। यवतमाळच्या 10 तालुक्यांमधल्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडलाय। आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, सभापती आणि तालुका अध्यक्षांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांची चेंबूरच्या मा या रुग्णालयाला अचानकपणे भेट। प्रभाग समिती अध्यक्षांच्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतली आहे। रुग्णांना वेळेत औषधोपचार आणि इतर उपचार देण्याचे निर्देशही रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले। रायगडच्या कर्जतमध्ये एका कलरच्या गोडाऊनला भीषण आग लागली। या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या घटनेमध्ये रंग आणि रंगकामाचं संपूर्ण साहित्य हे जळून खाक झालंय। डोंबिवलीमध्ये धावती लोकल पकडत असताना प्रवासी हा प्लॅटफॉर्मवरती पडता पडता वाचला। जीआरपी पोलीस अनिल शेळके यांनी वेळीच खेचल्यामुळे या प्रवाशांचा जीव वाचलाय। मुंबईच्या बोरिवली इथल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये नृत्यालिकातर्फे भरतनाट्यम अरंगेत्रम हा सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला। गेल्या 10 वर्षांच्या कठोर साधनेच्या नंतर 3 नृत्यांगनांना नृत्य विशारद ही मानाची दीक्षा प्रदान। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्याच्या रोषणाईनं उजळला हावडा ब्रिज। यानंतर हुगळी नदीच्या तीरावरती पार पडला आकर्षक ड्रोन शो। ड्रोन शो बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। अमेरिकेसोबत शांतता करार झाल्याच्या नंतर इराणमधून तेलाच्या निर्यातीला वेग आलाय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून 1,60,00,000 बॅरल तेल बाहेर काढल्याची अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची माहिती। यूएसएचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यामध्ये नवीन विमान। कतार सरकारनं यूएसएला 4,000 कोटींचं विमान गिफ्ट दिलंय। नवीन एअरफोर्स 1 या विमानाचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते उद्घाटन झालं।